श्री स्वामी समर्थ. म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आपल्या सगळ्यांना माहिती असेल की येत्या 29 जून 26 सोमवारी आलेली आहे. आणि ज्यावेळेस ज्येष्ठ पौर्णिमा तिथी येते त्याच दिवशी वटपौर्णिमा सण सर्व ठिकाणी साजरा होत असतो. आता ज्येष्ठ पौर्णिमा किंवा पौर्णिमा तिथी जी असते ती खूप प्रभावी तिथी असते. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते, पण ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुद्धा खूप प्रभावी आहे, कारण की या दिवशी वटपौर्णिमा देखील आहे, सुवासिनीचा सण आहे. पण वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी असल्या कारणाने आपल्या सगळ्यांना माहिती असेल ही पौर्णिमा तिथी आई भगवतीला कुलदेवीला समर्पित असते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय, तोडगे आणि सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत, ज्या प्रत्येक महिलेने करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील. सोबतच घरातली अलक्ष्मी, दरिद्री घराच्या बाहेर निघून डोक्यावर कर्ज निवारण होऊन सोबत घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग देखील खुले होऊ शकतात. आणि आई भगवतीचा आशीर्वाद देखील तुम्हाला भरभरून प्राप्त होऊ शकतो तिची सेवा या दिवशी केल्याने. आता आई भगवतीची कुठली सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे, कुठलं नामस्मरण करायचं आहे, सोबत काही प्रभावी उपाय, तोडगे देखील करायचे आहेत. आणि खूप लोकांचा प्रश्न देखील आहे की बा ताई, जी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन जे घरात करतो ते आपल्याला या दिवशी कधी करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, तर याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओत दिलेली आहे. लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.